जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर पोलीस भरती 2026ची जाहिरातीमध्ये जर हा एक प्रॉब्लेम नाही आला, तर 100% तुमची जाहिरात 3 ते 4 महिन्यात किंवा पुढे मागे जाहिरात निश्चित पडून जाईल. आणि तो मुद्दा आपल्या सर्वांना माहीत आहे, सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा आणि खूप मुलांची मागणी असणारा तो मुद्दा आहे. जसं की वयवाढ. कारण आपल्याला माहीत आहे वयवाढीचा मुद्दा क्लिअर झाल्याशिवाय पोलीस भरतीची जाहिरात येणं लगभग इम्पॉसिबल आहे. कारण राज्य सरकार असा निर्णय कधीच घेणार नाही, की लाखो विद्यार्थ्यांचा मुद्दा हा प्रलंबित ठेवून पोलीस भरतीची स्वतंत्र जाहिरात काढेल. तर ही चूक राज्य सरकार अजिबात करणार नाही. वयवाढी हा मुद्दा मागील 2 ते 3 भरतीपासून अतिशय सेन्सिटिव्ह राहिलेला आहे. कारण मुलांची मागणी देखील चुकीची नाही आणि राज्य सरकार यावरती तारीख पे तारीख देत जर राहिलं, तर विद्यार्थी पूर्ण मेंटली डिस्टर्ब राहतात. कारण ते धड अभ्यासही करू शकत नाही. तर त्या विद्यार्थ्यांचं काय होतंय, ते विद्यार्थी जर लायब्ररीत जाऊन जरी बसले अभ्यास करत असताना 2 ते 3 तास जरी त्याने अभ्यास केला, तर लगेच मोबाईल काढून Telegramवरील ग्रुप असतील किंवा काय अपडेट आले का ते स्क्रोल करत बसायचं. म्हणजे ते विद्यार्थी पूर्ण आपण विचार करू शकतो, की ती मेंटली अनस्टेबल कंडिशनमधून फेस करत आहेत. तर ज्यांचं वय काठावर आलेलं आहे किंवा ज्यांचं वय संपलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगेन, की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की आपलं सकारात्मक माइंड जे आहे ना, ते खूप आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये देखील खूप याचा चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देऊन जाते. असा काही आपला मुद्दा काही वेगळा नाही किंवा पूर्ण विभिन्न नाही किंवा एखादा पूर्ण जी-आरच बदलायचा आहे किंवा एखादा आरक्षणाचा मोठा मुद्दा आहे आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या क्षेत्रामध्ये किंवा सगळ्या परीक्षांमध्ये तो मुद्दा लागू करायचा आहे. एवढा मोठा देखील आपला मुद्दा नाही. फक्त रास्त विद्यार्थ्यांची मागणी आहे, की एम-पी-एस-सी सरळ सेवाप्रमाणे फक्त 1 ते 2 वर्षाची सवलत, बस एवढाच. मुद्दा जरी हा छोटा असता तरी यावरती लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आहे. आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, की कोणत्याही राज्याचं राज्य सरकार असू देत, ते जे युवा पिढी आहे किंवा जे स्टुडंट आहेत, या विद्यार्थ्यांचा मुद्दा कधीसुद्धा अंडर एस्टिमेट किंवा इग्नोर नाही करत. कारण या गोष्टीचे पडसाद आपल्याला माहीत आहे, काही सांगायला नको या गोष्टी. तर कधीही पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आपण, सकारात्मक राहावं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा वयवाढीचा मुद्दा व्हिडिओ बनवेल, त्यावरती एकच सांगतो, की आपण बी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. कारण आपले प्रयत्न तर आपण करतोय, की वेगवेगळे विद्यार्थी एकत्र येतात. खरं तर ते विद्यार्थी जे वयवाढीसाठी जे एकत्र आले होते, त्यांनी पूर्ण म्हणजे स्टडी असतील त्यांचं काही सगळ्या गोष्टी सोडून यामध्ये त्या युनिटीमध्ये जर सहभाग घेत असतील, तर बाकी विद्यार्थ्यांनी देखील विचार करायला पाहिजे यावर. आणि आता काल एक मला अशी कमेंट होती, की तो विद्यार्थी नवीनच होता. जस्ट 12वीची पास आउट होऊन 13वीला ॲडमिशन आणि पोलीस भरतीसाठी अकॅडमी जॉइन केली होती कोणतीतरी. तर तो मला विचारत होता, की हा वयवाढीचा मुद्दा नेमका काय आहे? नेमकं किती वर्ष वय आहे? म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना याबाबतीत कल्पना देखील नाही. तर तुम्हाला हा मुद्दा तर महत्त्वाचा आहेच, परंतु तुम्ही सध्या अभ्यास करा. कारण अभ्यास आणि ग्राउंडशिवाय आपल्याला माहीत आहे, की त्याशिवाय गोष्टी या होत नाहीत. काही विद्यार्थी असे असतात, जे दुसऱ्यांच्या चुकांमधून कमी शिकलेले असतात. म्हणजे कसं, की स्वतःकडून चूक झाली, त्यातून आपण शिकत गेले आणि ते विद्यार्थी प्रत्येक वर्षी छोट्या-छोट्या चुका सुधारत गेले आणि ते इथपर्यंत आहेत. तर तुमच्याकडे एक संधी आहे, की 2 ते 3 किंवा 4 भरती, 5 भरती दिलेल्या विद्यार्थ्यांची भेट घ्या किंवा आता अकॅडमीमध्ये काही विद्यार्थी जुने देखील असतील, त्यांच्यासोबत संवाद करा, की तुमची चूक कुठं झाली आणि काय चूक करू नये. ते तुम्हाला 100% सांगतील, की माझी अमुक-अमुक चूक झाली, ती तू करू नकोस. त्यामुळं दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकत चला नवीन विद्यार्थ्यांनी आणि आपल्याला जास्त वेळ या फील्डमध्ये नाही घालवायचा. एक टार्गेट पाहिजे आपलं 2 ते 3 वर्ष किंवा मी तर म्हणेन एका वर्षात देखील आपली चांगली तयारी झाली, तर एका वर्षात देखील आपल्याला वर्दी भेटू शकते. तर आपण आधीच सांगितलं, की जाहिरातीचं कसं होईल जर वयवाढीचा मुद्दा नाही क्लिअर झाला. तर वयवाढीचा मुद्दा नाही क्लिअर झाला, तर मला तर वाटत नाही, की जाहिरात ते लांबवतील. कारण वयवाढीचा मुद्दा धरून जाहिरात ही मागच्या वर्षी देखील प्रसिद्ध केली होती. आपल्याला याची कल्पना आहे आणि त्यानंतर 1 ते 2 दिवस आधी तो मुद्दा क्लिअर केला होता. मग लगेच जाहिरात केली. तर अशा गोष्टी होत असतात, की असं नाही, की 4, 5 किंवा 2027 फेब्रुवारी, मार्चपर्यंतच भरती जाईल वयवाढीच्या मुद्द्यामुळे. त्यात अजून नुकसान आहे. कारण जे विद्यार्थी काठावर बसत आहेत, ते विद्यार्थी देखील तोपर्यंत जाऊस तर एज बार होतील आणि ते विद्यार्थी आणि यामध्ये सहभाग होतील. तर अशी चूक राज्य सरकार नाही करणार. जाहिरात आपण आधी देखील एक निश्चित सांगितलेलं आहे. जसं की कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक भरतीनंतर प्रत्येक एखादी मोठी पदभरती वर्षाची झाली त्यानंतर सर्व जिल्ह्यांचा रिक्त पदांचा अहवाल मागवला जातोय आणि प्रेस कॉन्फरन्सवर त्यांची मीटिंग देखील केली जाते. तर ह्या गोष्टी झालेल्या आहेत. सगळ्यात मेन मुद्दा हा आहे, की ह्या गोष्टी झालेल्या आहेत. तर आता सध्या काय आहे, की विविध जिल्ह्यांच्या विविध पोलीस स्टेशनच्या ज्या जून 2027 पर्यंत काही जागा असतील,
2026 आणि 27च्या एकत्रित पदांच्या काही जागा असतील. तर त्या जागा पूर्णपणे यायला थोडा वेळ लागतो. त्यानं सगळ्या जागा आल्यानंतर मग गृह मंत्रालयाद्वारे त्याला मंजुरी भेटते. नंतर अर्थ मंत्रालयाकडून एकदा मंजुरी भेटली, की ते दुसऱ्या महिन्यात जाहिरात. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत आणि या जाहिरातीपूर्वी वयवाढीवाल्या विद्यार्थ्यांचा मुद्दा हा 100% मार्गी लागणार. मी जसं पॉझिटिव्ह आहे, तसं तुम्ही देखील पॉझिटिव्ह राहा. अभ्यास करायचा, की मैदानी चाचणी करायची, की लेखी करायची? कारण त्या गोष्टीत आपण कुठेतरी कमी आहे. एकतर आपलं वय वाढत गेलेलं आहे, त्यामुळं आपल्या इंज्युरींचं प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्या गोष्टी त्या फेस करत आहेत. आणि त्यात आणि दुसरं टेन्शन, की वयवाढ भेटेल का नाही? नाही भेटली तर काय? कारण पुढची सगळी जी काही आपण पाहिलेली स्वप्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आपण किती जरी नाही म्हणलं तरी या कुठं ना कुठं गोष्टी आडव्या येतातच. मी तुम्हाला एकच सांगेन, की जे नवीन विद्यार्थी आहेत, त्यांनी देखील त्या त्या विद्यार्थ्यांच्या सपोर्टमध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपला अभ्यास, लेखी असेल, मैदानी चाचणी असेल किंवा बाकी कोणत्याही गोष्टी असतील तुमच्या शूज बाबतीत, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या आत्तापासून सगळ्या गोष्टी कव्हर करा. ही होती आपल्या आजच्या व्हिडिओमधील माहिती. तर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या मुद्द्यावरती असावा नक्की कमेंट करा. आपण त्यावरती उद्या लगेचच व्हिडिओ अपलोड करूया. तर जय हिंद.